रामकृष्ण हरी. काल्पनिक कथा भाग 2. गंगूबाई हा त्या मंदिरापुढसमोर नारळचा व्यवसाय करू लागली. 6 महिने झाले व्यवसाय चांगला चालू लागला. वर्ष झालं. खूप व्यवस्थित असा नारळाचा व्यवसाय. रोज सकाळी मंदिरामध्ये येणं, मंदिर झाडलोट करणं आणि नारळ विकण्यासाठी मंदिरासमोरच बसणं, हा व्यवसाय चालू झाला. रामभाऊही गंगूबाईवर आईप्रमाणे लक्ष देऊ लागला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, व्यवसाय बऱ्यापैकी चालत होता. परंतु गणेश तिकडं परदेशात गेला. त्याचं काय झालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. गणेश तिकडं गेला. त्यांनी वर्ष 1.5 वर्ष काम केलं. 1.5 वर्षानंतर म्हणतात ना, देवाची करणी ही आघात असते. जो जसं कर्म करतो त्याचं फळ त्याला तसंच मिळतं. त्याप्रमाणे तो तिकडं अमेरिकेत कामावरती, परदेशामध्ये कामावरती होता आणि तिकडं त्याच्या हातून ते सॉफ्टवेअर बनवताना त्याच्याकडून काहीतरी चुकी झाली आणि कंपनीचं फार मोठं नुकसान झालं. कंपनीने त्यावेळेस त्याला कामावरून काढून टाकलं. तो प्रथम ज्यावेळेस तिकडे गेला होता त्यावेळेस त्याने तिकडे राहायला एक फ्लॅट घेतला. तो पण त्याने त्याच्या बायकोने तिच्या नावावरती घेतला आणि ती पण कामाला जात होती. तिचे पैसे तिच्याकडेच असायचे आणि गणेशचा पगार झाला की त्याचं ATM ही तिच्याकडे असायचं. ती पैसे काढून घ्यायची. हा त्यांचा दिनक्रम चालू होता. आणि ज्यावेळेस गणेशचं 1.5 वर्षानंतर काम सुटलं त्यावेळेस गणेशच्या बायकोने त्याच्याकडील असलेले सर्व पैसे घेतले आणि त्याला तिकडनं फक्त आपल्याकडे येईल एवढंच पैसे दिले. त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तिच्याकडे घेतले आणि त्याला तिकडनं हाकलून दिला. गणेश तिकडनं इकडं आला. इकडं आल्यानंतर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स नसल्यामुळे कुणीही कामावरती ठेवेना आणि तो अक्षरशः भीक मागू लागला. भीक मागत ही गाव ते गाव, 4 गाव असे 6 गावामागून गाव करीत त्याला 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी आईला सोडलं होतं त्याच ठिकाणी तो आला आणि भीक मागत होता. भीक मागता तो त्या मंदिरापाशी आला, समर्थांच्या मंदिरापाशी आला आणि त्यांनी तिथं भीक मागण्याचे ठरवले. आणि ते भीक मागत असताना भीक मागत आला आणि नेमका आईच्या दुकानावरती आला. म्हणला, मावशी 1-2 रुपये द्या. त्यावेळेस त्यांनी आईकडं पाहिलं आणि आईच्या पायावर लोटांग घेतलं. म्हणलं, अगं आई. तर गंगूबाईने त्याला ओळखलं होता, परंतु म्हणली, अरे कोण आहेस तू, कोण आहेस आणि काय आई करतोयस? मी तुझी आई नाही. रामभाऊ मंदिरामध्येच होता. तो तिकडनं पळत आला. म्हणला, आई काय झालं? हा भिकारी काय करतोय? रामभाऊने त्याला पाठीमागं ढकललं, पण तरी पण तो आईपाशी यायचा व आईला धरायचा आणि म्हणायचा, आई अगं असं काय, माझ्या हातून चूक झाली, मला असं काय करते? रामभाऊने त्याला 2 थोबाडीत लावल्या. त्यावेळेस गंगूबाई म्हणाली, अरे रामभाऊ, त्याला मारू नको, तो माझाच मुलगा आहे जो मला सोडून अमेरिकेत गेला होता. तदनंतर गणेशने झालेला सर्व प्रकार रामभाऊला आणि त्याच्या आईला सांगितला. म्हणला, आई, माझ्या हातून खूप मोठी चुकी झाली, पण मला असं टाकू नको, परत मी अशी चुकी करणार नाही. तदनंतर त्याला त्या रामभाऊने तिथं ठेवलं. आई आणि दोघे राहू लागले आणि गणेश म्हणाला, चल आई, आपल्या गावी जाऊन आपण आपल्या घरामध्ये राहू, घर विकत घेऊ, काहीतरी कामधंदा करू आणि त्याचे पैसे फेडू. रामभाऊ पण त्यांच्याबरोबर गेला. त्यांच्या गावाला जाऊन त्यांचं जे घर होतं ते रामभाऊने त्यांना परत घेऊन दिलं. आईने जे पैसे कमवले होते व्यवसायावरती ते सर्व पैसे लावून रामभाऊने त्याच्यापाशीले पैसे त्यांना दिले आणि ते घर परत विकत घेतलं आणि ते गावाला राहू लागले. गावाला राहिल्यानंतर जवळच एक शहर होतं. त्या शहरामध्ये हळूहळू गणेशला बँकेमध्ये काम मिळालं आणि तो काम करू लागला. त्यानंतर 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली. त्याचं
परमनंट झाला आणि त्याने त्या आलेल्या पैशामध्ये आपली गेलेली शेती परत घेतली आणि तो आईपाशीच राहू लागला. तर नंतर आईने आपल्या पाहुण्यातीने एक मुलगी पाहून गणेशचं पुन्हा लग्न करून दिलं आणि गणेश हा संसारामध्ये रमला. त्याला एक पुढं मुलगा झाला. त्याचं नावही त्यांनी समर्थ ठेवलं. रामभाऊ ही अधूनमधून त्याच्या कुटुंबासह मुलं हे घेऊन गावाला येत असे. त्याच्या आईप्रमाणे गंगूबाईपाशी राहत असे आणि त्या आनंदात सर्व चालू होतं. असं चालू असताना एके दिवशी पोस्टमन दारात येतो आणि पत्र देतो. ते पत्र त्याची गणेशची बायको असते, ती पाहते आणि वाचते. तर त्यांना अमेरिकेतून कॉल आलेला असतो की परत कामावरती रुजू व्हा, तुमच्या पगाराच्या 10 पगार तुम्हाला दिला जाईल. गणेश ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची बायको त्याला सांगते की तुम्हाला अमेरिकेमध्ये कामाला बोलवलेलं आहे आणि पहिल्या पगाराच्या 10 पगार तुम्हाला मिळेल. गणेश ते लेटर घेतो आणि हाताने टरटर फाडतो आणि आईच्या पायावरती लोटंगण घेतो. नको आई, नको हा पैसा, नको हा मोह, नको ही नोकरी, जे आहे ते बास, त्यामध्येच आपण सुखी राहू. आणि त्याला शेवटी कळतं की सर्व काही जे आहे ते फक्त आपल्या आईवडिलांपाशीच आहे. देश आणि विदेशात जरी गेला तरी काही उपयोग नाही. जे आहे, जे इथं आहे, ते इथल्या मातीत आहे, ते कुठंच नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही पैसा आला, कितीही काय झालं, फक्त आई वडील हीच सर्वस्व आहेत. तेच खूप मोठे आपले दैवत आहेत. आपण कितीही मोठी चूक केली तरी ते माफ करण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांमध्येच असते. म्हणून जे करायचं ते विचारपूर्वक करा. आपण जे करतोय ते बरोबरच आहे का? नाहीतर फक्त पैशाच्या मोहापायी तुम्ही जर हे सर्व सोडून दुसरीकडे कुठेतरी जात असाल आणि आपल्या जवळच्या लोकांना जर विसरत असाल तर हे बरोबर नाही. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.